प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यामध्ये जिजाऊच असते, ती कोणत्याच संकटाला घाबरत नाही. पण शेवटी काही काही अशा घटित घटना घडतात आयुष्यामध्ये आणि माझ्या आयुष्यातही खूप घडल्या. माझ्या आयुष्यामध्ये एक स्वप्न ठेवलेलं की मी 1 मुलीनंतर ऑपरेशन करेन आणि तिला खूप शिकवेन. माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना खूप त्रास झाला, ते खूप आजारी पडले कोरोनामध्ये. माझी मुलगी शिकली पण तिला पुढे जायचं होतं. सगळेजण सर्व मदत करतात, पण आर्थिक परिस्थिती मागायला गेला कोणाकडे तर 1 रुपया कोण देत नाही. हा अनुभव मला आलेला होता. त्यामुळे मी ते दिवशी निलेश साबरे सरांना भेटायला गेली. त्यांनी मला प्रश्न केला की तुमची मुलगी काय करते. म्हटलं माझी मुलगीचं B.Pharmacy शिक्षण झालंय, पण पुढे काय. म्हटलं सर पुढे काय. म्हटलं माझी इच्छा आहे की मुलीने पुढे काहीतरी करावं, पण माझ्यावर आर्थिक नाहीये. कामधंदा करते पण माझ्या कुटुंबाला तो पुरेसा नाहीये की ते मी त्या पैशातून माझ्या मुलीला पुढे काहीतरी तिचं मी मार्गदर्शन करू शकू. साबरे सरांनी मला विचारलं की तुम्हाला किती पैसे पाहिजेत. पण सर म्हटलं माझ्याकडे तर व्याज भरायला पैसे नाही. बँका तर मला आजही पैसे देतील, पण माझ्याकडे व्याज भरण्याची ताकद नाहीये. तर मी काय करू. सरांनी मला न बोलता 5 लाख रुपयाची मदत केली.